महाराष्ट्र राज्यातील जामनेर या ठिकाणी खूप मोठी घटना घडलेली आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशनवरती अनेक जमावाने हल्ला केलेला आहे। या जमावाने एकत्र येऊन त्या पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस जखमी झालेले आहेत। काही जणांच्या डोक्याला दगड लागलेले आहेत, काही जणांचे हात फ्रॅक्चर झालेले आहेत, काही जणांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। तर तिथे जामनेर या ठिकाणी एक छोटी 6 वर्षाची मुलगी होती। या मुलीवरती एका युवकाने अन्याय अत्याचार करून बलात्कार करून त्या छोट्या 6 वर्षाच्या मुलीला जीव मारलेला आहे आणि मारल्यामुळे तेथील जे नागरिक होते हे सर्व नागरिक आक्रमक झाले व तो जो व्यक्ती जो पोलिसांनी पकडला, काही दिवसानंतर पकडल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला नेलं होतं। नेल्यानंतर त्या जो काही जमाव असेल त्या जमावाला संशय आला की तो आरोपी याच पोलीस स्टेशनमध्ये असेल, त्यामुळे तो जो जमाव असेल त्या जमावाने त्या पोलीस स्टेशनवरती हल्ला केला की दगडफेक केली आणि त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले। खरंच तर जो आरोपी आहे या आरोपीला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे याविषयी आपलं कोणतंही दुमत नाही, परंतु हा जो जमावानं जो हल्ला केलेला आहे, जो कायदा हातामध्ये घेण्याचे काम केलेलं आहे हे चुकीचं आहे। तुम्ही आणि हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की तुमचा कायद्यावरती आज विश्वास राहिलेला नाही का? तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनवरती दगडफेक करता। अशा घटना न करता आपण पोलिसांवरती विश्वास ठेवला पाहिजे। असेच जर पोलिसांवरती हल्ले होत राहिले तर प्रश्न हा निर्माण होतो की आज लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरती विश्वास राहिलेला नाही का? कायद्यावरती विश्वास राहिलेला नाही का? हाही खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे। जर न्यायालयामध्ये आपण जर पाहिलं तर बलात्काराच्या अनेक केसेस ह्या पेंडिंग आहेत, ह्या तशाच पडून आहेत। तर काही पुराव्याअभावी किंवा अनेक कारणामुळे तो जो आरोपी असेल ते आरोपी निर्दोष मुक्त होऊन जे काही घटना घडलेली व्यक्ती असेल या व्यक्तीच्या समोरून जात असतात। त्यामुळे सुद्धा असे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडले। नागरिकांना माझं सांगणे असेल, नम्र विनंती असेल की तुम्ही पोलिसांवरती दगडफेक करू नका। पोलीस हे आपले मित्रच आहेत, त्यांना आपण बरोबर घ्या, त्यांना योग्य मार्गदर्शन करा किंवा त्यांच्या बरोबर थांबा। त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही बरोबर थांबा, ते नक्कीच तुम्हाला सहकार्य करतील। आज महाराष्ट्रामध्ये अशा छोट्या छोट्या चिमुकलीवरती अशा घटना घडत आहेत, हे खूप निंदनीय गोष्ट आहे आणि असे प्रकार झाले नाही पाहिजेत। यासाठी प्रशासनाने, शासनाने, न्यायालयाने त्या अशा व्यक्तींना कठोर शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून असे दुसरे व्यक्ती पुन्हा असे दुसरे दुष्कर्म करणार नाहीत। त्या गुन्हेगाराला कडक शासन होईल ही अपेक्षा बाळगतो व मी इथे थांबतो।